आपण क्लास 11th रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघतो आहे एक्झरसाइजमधले. पेज नंबर आहे 286. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. आपण या ठिकाणी जर्नल प्रॉपर तयार करून घेऊयात. कॉलम असणार आहेत डेट, पर्टिक्युलर्स, LF लेजर फोलिओ, डेबिट अमाउंट रुपीज, क्रेडिट अमाउंट रुपीज. First problem, rectify the following errors. First transaction is salary paid to Praveen was wrongly debited to his personal account rupees 6500. सॅलरी पेड केलेली आहे. ठीक आहे. सॅलरी पेड केल्यानंतर एंट्री होणार आहे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पण या ठिकाणी रॉंगली डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. या ठिकाणी पर्सन आहे प्रवीण. सो रॉंगली डेबिटेड केलेलं आहे प्रवीण अकाउंट. ठीक आहे. जे हवं होतं ते आपण सुरुवातीला घेऊयात. डेट ट्रान्झॅक्शन नंबर फर्स्ट, डेट फर्स्ट, सॅलरी पेड केलेली आहे त्यामुळे सॅलरी अकाउंट डेबिट हवं होतं. सो सॅलरी अकाउंट डेबिट. पण या ठिकाणी रॉंगली डेबिट केलेलं आहे प्रवीण अकाउंट. जे रॉंगली डेबिटेड आहे ते आपण क्रेडिट करणार आहे. ठीक आहे. मग रॉंगली डेबिट आहे प्रवीण अकाउंट. मग आपण या ठिकाणी टू प्रवीण अकाउंट करणार आहे. अमाऊंट इज 6500. नरेशन, being salary paid, wrongly debited to personal account, now rectified. यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन आहे कॅश परचेसेस रुपीज 12,000 फ्रॉम सिद्धार्थ ट्रेडर्स वॉज डेबिटेड टू सिद्धांत ट्रेडर अकाउंट. ठीक आहे. कॅश परचेसेस आहेत. कॅश परचेसेसची एंट्री होते. परचेसेस अकाउंट डेबिट ओके टू कॅश अकाउंट. पण या ठिकाणी रॉंगली डेबिट केलेलं आहे डेबिटेड टू सिद्धांत ट्रेडर्स अकाउंट. ठीक आहे. जे हवं होतं काय हवं होतं तर परचेसेस अकाउंट डेबिट. मग जे पाहिजे होतं ते आपण सुरुवातीला लिहिणार आहे जर्नल एंट्री करत असताना. परचेसेस अकाउंट डेबिट, परचेसेस अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट हवं होतं. रॉंगली डेबिटेड आहे सिद्धांत ट्रेडर अकाउंट. जे रॉंगली डेबिटेड आहे ते आपण क्रेडिट करणार. सो टू सिद्धांत ट्रेडर अकाउंट. अमाउंट इज रुपीज 12,000. Narration, being cash purchases wrongly debited to सिद्धांत ट्रेडर अकाउंट.
नाव रेक्टिफाईड. थर्ड ट्रान्झॅक्शन, पेड रेंट ₹5,000 टू लँडलॉर्ड शांतीलाल वॉज डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. या ठिकाणी रेंट पेड केलेला आहे. रेंट पेड केल्यानंतर एंट्री होते रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. या ठिकाणी रेंट अकाउंट डेबिट हवं होतं. या ठिकाणी चुकून त्यांनी पर्सनल अकाउंट डेबिट केलेलं आहे. डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. या ठिकाणी पर्सन आहे शांतीलाल. ठीक आहे, म्हणजे जे हवं होतं ते आपण घेऊयात. रेंट अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट पाहिजे होतं. या ठिकाणी चुकून डेबिट झालेलं आहे शांतीलाल अकाउंट. म्हणजे चुकून डेबिट झालेलं आहे ते आपण क्रेडिट करणार टू, ते रिवर्स करणार आपण टू शांतीलाल अकाउंट. ओके, अमाऊंट इज ₹5,000. Narration is being rent paid wrongly debited to his personal account now rectified. Fourth transaction is rent received ₹700 from bank wrongly credited to commission account. या ठिकाणी करेक्शन आहे, बँक अकाउंटच्या जागी कमिशन अकाउंट घ्यायचं आहे. रिसिव्ड इंटरेस्ट म्हटल्यानंतर कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट हवं होतं. ठीक आहे, एंट्री होणार आहे, करेक्ट एंट्री असणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, और फ्रॉम बँक म्हटलेलं आहे, सो बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. बट या ठिकाणी रॉंगली क्रेडिट केलेलं आहे, इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट हवं होतं, पण या ठिकाणी रॉंगली क्रेडिट केलेलं आहे कमिशन अकाउंट. मग जे क्रेडिट किंवा डेबिट हवं आहे ते सुरुवातीला आपण लिहूयात. या ठिकाणी क्रेडिट हवं आहे इंटरेस्ट अकाउंट, एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी जे क्रेडिट हवं होतं काय तर इंटरेस्ट अकाउंट, सो सुरुवातीला क्रेडिट लिहूयात टू इंटरेस्ट अकाउंट. पण या ठिकाणी रॉंगली क्रेडिटेड आहे कमिशन अकाउंट, म्हणजे रॉंगली क्रेडिटेड आहे ते आपण करेक्ट करण्यासाठी रिव्हर्स करणार. सो कमिशन अकाउंट क्रेडिटेड आहे ते डेबिट करणार, कमिशन अकाउंट डेबिट. नरेशन इज being interest received wrongly credited to commission account now rectified. Amount is ₹700. फिफ्थ ट्रान्झॅक्शन आहे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ₹5,000 पेड टू टाइम्स ऑफ इंडिया वॉज डेबिटेड टू टाइम्स ऑफ इंडिया अकाउंट और इंडिया. या ठिकाणी एक्सपेन्स आहेत ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स, त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असं होणार, अशी करेक्ट एंट्री असणार आहे. पण या ठिकाणी टाइम्स ऑफ इंडिया अकाउंट डेबिट केलेलं आहे, डेबिटेड टू टाइम्स ऑफ इंडिया. ठीक आहे, मग जे हवं होतं ते सुरुवातीला घेऊयात. ॲडव्हर्टाइजमेंट
advertisement expenses account debit or advertisement account debit, expenses account डेबिट हे हवं होतं. या ठिकाणी रॉंगली डेबिटेड आहे टाइम्स ऑफ इंडिया. जे रॉंगली आहे ते आपण डेबिटेड आहेत, रॉंगली आहे ते क्रेडिट करणार. टू टाइम्स ऑफ इंडिया अकाउंट बाय ₹5,000. Amount is narration being advertisement expenses paid, wrongly debited to Times of India account now rectified. या ठिकाणी आपण वर्किंग नोट्समध्ये करेक्ट एंट्री, पुन्हा रिव्हर्स एंट्री, त्यानंतर रेक्टिफाईंग एंट्री किंवा करेक्ट एंट्री, रिव्हर्स एंट्री असे जे आपण कॉलम करत होतो मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेले, तर ते कॉलम न करता सुद्धा आपण डायरेक्ट या प्रकारे जर्नल प्रॉपरमध्ये आपण एंट्रीज लिहू शकतो. कॉलम आपण करत असताना आपल्या सोयीनुसार आपण कॉलम करायचो. सुरुवातीला रॉंग एंट्री, पुन्हा रिव्हर्स एंट्री, त्यानंतर करेक्ट एंट्री, त्यानंतर रेक्टिफाईंग एंट्री. काही प्रॉब्लेममध्ये आपण यातले काही जे कॉलम होते ते स्किप केले होते आणि ह्या प्रॉब्लेममध्ये आपण डायरेक्ट आपण जर्नल प्रॉपरमध्ये जर्नल एंट्रीज केलेल्या आहेत. एक्झरसाइजमधला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे फर्स्ट, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, क्लास 11th. Thanks.